नमस्कार, मी सदानंद खिल्लारे. आपण पाहत आहात द बहुजन आवाज. आज आपण उपस्थित आहोत यवतमाळ शहरामध्ये आणि माझ्यासोबत येथे उपस्थित आहे आनंदभाऊ कसंबे. आनंदभाऊ कसंबे दूरदर्शनचे प्रतिनिधी आहेत आणि राजकीय विश्लेषक आहेत. सर, आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. नमस्कार, धन्यवाद. सर, महाराष्ट्रामध्ये आता लगेच 5 टप्प्याच्या निवडणुका पार पडल्या आणि 2 जे टप्पे होते राहिलेले ते इतर राज्यांमध्ये झालेले आहेत. तर एकूण 5 टप्पे महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या आणि या निवडणुकामध्ये कोणते मुद्दे राहिले आणि जनतेसमोर कोणते मुद्दे गेले. इथे महायुती आणि महाविकास आघाडी येथे समोरासमोर ठाकलेले होते आणि यांनी फार चुरशीची लढत इथे लढलेली आहे. तर काय वाटतं आपल्याला, जनतेमध्ये यांनी जाऊन कोणते मुद्दे आणले? महाराष्ट्रामध्ये 5व्या टप्प्याची सुद्धा लोकसभेची निवडणूक संपन्न झालेली आहे. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचं आणि शिवसेना राष्ट्रवादीचं एक महायुती म्हणून गठबंधन झालेलं होतं आणि दुसऱ्या बाजूला उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रीय काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी, अन्य काही पार्ट्या असं मिळून महाविकास आघाडी गठीत करण्यात आली होती. या दोनही आघाड्यांनी महाराष्ट्रामध्ये संपूर्ण सीटा लढवल्या. अर्थातच त्यात पक्षाप्रमाणे जागा होत्याच. ही निवडणूक मुख्य चर्चेची ठरली. याचं कारण महाराष्ट्रामध्ये ज्या काही उलथापालथी झाल्या गेल्या 2 वर्षात, तो विषय महत्त्वाचा होता की अनेकांनी या पक्षातून त्या पक्षात म्हणजे हे गेलेत, ते पक्ष सोडून गेलेत. तर महत्त्वाचं म्हणजे की शिवसेना जे पक्ष आहे मूळ, त्याचं चिन्ह आणि शिवसेना नावसुद्धा शिंदे गटाला देण्यात आलं. ही एक मोठी घटना आहे महाराष्ट्रातील राजकीय पटलावरची. आणि इकडे भारतीय जनता पार्टीने त्यांनाच सोबत घेऊन महायुती केली आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या मशाल या चिन्हाने आणि महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी एक महाविकास आघाडी स्थापन केली. आणि त्यांनीसुद्धा जोरदार म्हणजे प्रचारात आघाडी घेत संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आणि सरकारला चांगलं धारेवर धरलं. या निवडणुकीमध्ये जनतेच्या समोर गेल्यानंतर काय मुद्दे नेमके निवडणुकीचे राहिले? जसं महायुती आणि महाविकास आघाडी जनतेसमोर गेली आणि निवडणुकीसाठी त्यांनी जनतेला आवाहन केलं, तर काय मुद्दे घेऊन गेले? महायुती म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिंदे यांची सेना यांनी बहुतेकदा हिंदुत्व, राम मंदिर असे मुद्दे प्रचारात ठेवले. मुसलमान हा त्यांचा प्रचाराचा मुद्दा होता, परंतु फार विकासाचे मुद्दे त्यांच्या अजेंड्यावर दिसले नाहीत. उलट महाविकास आघाडीने मात्र महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्या, आत्महत्या आहे, सिंचनाचा विषय आहे, शेतमालाला भाव न मिळणे, बेरोजगारी आहे, विविध महाविद्यालय शाळा बंद होत आहेत, असे स्थानिक मुद्दे जोर लावून धरले आणि पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. आणि उद्धव ठाकरे यांच्या सभेला तर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. त्यामुळे तेही लक्षवेधीच त्यांची कामगिरी ठरलेली आहे. यापूर्वीची जर आपण निवडणूक पाहिली, 2014 आणि 2019ची जी निवडणूक झाली ती मोदी लहर होती आणि मोदी लाट होती. तर आताची जी निवडणूक आहे 2024ची, यामध्ये मोदी लहर कुठंतरी ओसरल्यासारखी आपल्याला दिसत आहे का? होय, मोदी लहर ओसरलेलीच आहे. 2014 किंवा 2019मध्ये त्यांचा जो करिश्मा होता, त्यांची जी लाट होती, ती आज या निवडणुकीत मात्र दिसलेली नाही आहे आणि त्याचा त्यांना नक्कीच फटका बसलेला आहे. ही बाब त्यांच्या लक्षातसुद्धा आलेली आहे. एकूणच महाराष्ट्र आणि इतर राज्यामधील जे निवडणूक आहे आणि संपूर्ण जर भारताचं आपण पाहिलं तर महायुती किंवा भाजपाकडून जो प्रचार प्रसार केला गेला निवडणुकीसाठी आणि जो मुद्दे समोर आणले गेले, हिंदुत्वाचा मुद्दा असो किंवा हिंदू मुस्लिम असो किंवा कलम 370 असो किंवा राम मंदिराचा मुद्दा असो, ह्या मुद्द्यांनी जोर धरला. काय वाटतं आपल्याला, जनतेमध्ये खरोखर कोणते मुद्दे जोर धरून राहिले? महायुती म्हणजे भारतीय जनता पार्टीची जी युती होती संपूर्ण देशात, त्यांनी हिंदुत्व, राम मंदिर आणि 370 कलम यांचा त्यांनी गाजावाजा केला. हे प्रचाराचे मुद्दे ठरवले, लोकांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. परंतु लोकांना सुद्धा कळून त्यांचं चुकलं की हे फक्त राजकीय त्याचा फायदा घेतील.
कारण दक्षिणेमध्ये म्हणजे हैदराबादपासून तर तिरुवनंतपुरमपर्यंत म्हणजे केरळापर्यंत यांची अजिबात जादू चाललेली नाही आहे की दक्षिणेमध्ये भारतीय जनता पार्टीला फार काही विजय मिळणार नाही आहे मोठा. त्यामुळे तिथे त्यांना फटकाच बसणार आहे आणि मोदी लाट ओसरल्याचं हे चित्र स्पष्ट आहे. निश्चितच ज्या आपण निवडणुका पाहिल्या 2014ची आणि 2019ची, यामध्ये ज्या प्रमाणात मोदीला जनतेने आश्वासनं म्हणजे जनतेला मोदींनी आश्वासनं दिली होती 2014 आणि 2019च्या निवडणुकीमध्ये, ती आश्वासने कुठंतरी पूर्त झाल्याची आपल्याला दिसते का? पूर्त झाल्याची असं वाटत नाही. नाही, अजिबात नाही आहे. 2014-19मध्ये जे काय त्यांनी आश्वासनं दिले, जे स्वप्न दाखवले लोकांना, ती स्वप्नच राहिलेले आहेत. पहिला नंबर घराघरातील विषय आहे गॅसचा. गॅस सिलेंडरच्या किमती कमी करू म्हणे. 350 रुपये असताना ते लोक काँग्रेसची उडवत होते, टिंगलटवाडकी करत होते. आज तोच गॅस 1100-1200 रुपयापर्यंत पोहोचला. 100-200 रुपये कमी केल्यासारखं करायचं आणि परत 100-200 वाढवायचे. हा प्रकार त्यांच्याकडून झाला. त्यामुळे गॅसचा विषय होताच आणि ते त्या बोलले त्याप्रमाणे वागले नाही. 15 कोटी लोकांना नोकऱ्या देऊ म्हणे, त्या नोकऱ्याही मिळाल्या नाही. अनेक घराघरात बेरोजगार आहेत, मुलांचे लग्न होत नाही आहे नोकरी नसल्यामुळे. कोणत्याही प्रकारचा कारखाना उद्योग मोठा सुरू केलेला नाही आहे. जे होते उलट ते मोठमोठ्या कंपन्या सरकारच्या त्यांनी विकलेल्या आहे मोदी आणि अदानी यांना. त्यामुळे तो रोष आहेच त्यांचा आणि मागच्यासारखं काहीही वागले नाही. म्हणूनच कदाचित त्यांना यावेळेस त्यांच्या लोकांच्या रोषाला बळी पडावं लागत आहे. एकूणच भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहतो आहे तर यांचे जे मुद्दे आहेत, हिंदू मुस्लिम आणि कलम 370 किंवा राम मंदिराचा मुद्दा, अशा प्रकारचे मुद्दे घेऊन ह्या निवडणुकीमध्ये आले, परंतु मागच्या निवडणुकीसारखी जादू या मुद्द्यांनी केलेली नाही. या व्यतिरिक्त या उलट महाविकास आघाडीने जे मुद्दे घेतले, स्वास्थ्याचे मुद्दे घेतले, बेरोजगारीचा मुद्दा घेतला, युवकांचा मुद्दा घेतला, शेतकऱ्यांचा मुद्दा घेतला, तर महाराष्ट्रामध्ये तर हे मुद्दे फारच जोर धरून राहिले आणि महाविकास आघाडीने हे मुद्दे पूर्णतः जनतेसमोर नेले आणि जनतेला एक प्रकारचे आश्वासित केले. काय वाटतं आपल्याला, महाविकास आघाडी यामध्ये यशस्वी झाली? महाराष्ट्रात तर शेतकऱ्यांच्या समस्या आहेत पूर्वी सांगितल्याप्रमाणे. आजही देश स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाले. सिंचनाचा प्रश्न नाही सोडू शकले, गावखेड्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडू नाही शकले. मुंबईला लागून असलेला पनवेल तालुका, जवळचाच नाशिक जिल्ह्यामधील काही गावखेडे आहेत, पाडे आदिवासी, तिथे अजूनही पिण्याचं पाणीसुद्धा मिळत नाही. लोकांना 4-4, 5-5 किलोमीटरवरून पाणी आणावं लागते, खोल दरीत उतरावं लागते, जीव धोक्यात घालावा लागतो. हे केवढं दुर्दैव आहे. अशा प्रकारचं नुसतं आश्वासनांचंच भाडीमार करायचा आणि प्रत्यक्षात काहीच करायचं नाही, त्याचा नक्कीच सत्ताधारी पक्षाला फटका बसणार आहे. यापूर्वी आपण पाहतो आहोत, शिवसेना होती, या शिवसेनेमध्ये फूट पडली, राष्ट्रवादी होती, यामध्ये फूट पडली आणि दोघांचीही वेगवेगळे गट झाले, शरद पवार गट आणि अजितदादा पवार गट, तसंच ठाकरे गट आणि शिंदे गट. परंतु हे गट होऊनसुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे कुठंतरी उच्चांक किंवा उंची गाठत असल्याचं जनतेमध्ये दिसत आहे. जनतेची सहानुभूती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मिळत आहे आणि हाही मुद्दा निवडणुकीसाठी फार मोठा मुद्दा झालेला आहे आणि जनतेचा संपूर्ण कल उद्धव बाळासाहेब ठाकरेकडे जात आहे. इतकेच नाही तर जो मुस्लिम मतदानाचा टक्का होता किंवा मुस्लिम मतदान होतं, ते सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरेकडे वळल्यासारखं दिसत आहे. यावर आपलं काय आकलन आहे? हो, मुस्लिम आणि आंबेडकरी समाजाचं सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल एक वेगळी सहानुभूती निर्माण झालेली आहे. त्याचं कारण की ते एकनिष्ठ आहेत आणि जे आहे ते स्पष्ट आहे, समोरासमोर आहे. त्यांच्या मनात एक आणि ध्यानात एक असं, म्हणजे ओठावर एक आणि पोटात एक असं नाही आहे. जे आहे ते स्पष्ट आहे. आणि हे जे पक्ष सोडून गेले, त्यांना पक्षाने एवढं मोठं केल्यावरही काहीतरी थातूरमातूर कारणं दाखवून ते लोक पक्ष सोडून गेले. ही एक लोकांच्या मनात चीड होती की तुम्हाला इतकं खालच्या स्तरावरून तुम्ही पांटेला चालवणारे, कोणी पंचर दुरुस्ती करणारे, ॲटोवाले तुम्ही मंत्री मुख्यमंत्री पदापर्यंत गेले, परंतु तुम्ही त्याच पक्षाला सोडून दुसरीकडे पळाले. ही एक लोकांच्या मनामध्ये चीड आहे आणि साहजिकच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल एक सहानुभूतीची लाट महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे. बरोबरच. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने जनतेसमोर गेले आणि महाविकास आघाडीने जे जनतेचे मुद्दे होते, जनतेचे प्रश्न होते, ते मांडले आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवत आहोत अशा प्रकारचं त्यांनी सांगितले.
महायुतीचे उमेदवार ऐन वेळेवर कुठंतरी ठरवण्यात आले आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आधीपासूनच ठरलेले होते. महायुतीचे उमेदवार ठरवण्यामध्ये फार दिरंगाई झाली आणि कुठे कुठे तर अशा प्रकारचं चित्र आपल्याला दिसत आहेत की उमेदवार दिलेला आहे महायुतीने, पण जनतेने साफ नाकारलेला आहे. त्या मतदारसंघाच्या लायकीचा उमेदवार नसल्याचं जनतेतून एक सूर निघत आहे. या उमेदवार निवडीबाबत आणि उमेदवार निश्चितीबाबत याची जे झालेली घालमेल आहे, काय वाटतं आपल्याला? हे यांची जादू ओसरलेली आहे किंवा यांना कुठेतरी निवडणुकीत हारण्याचा धोका दिसला, अशा प्रकारचं वाटतं का आपल्याला? हो, साहजिकच आहे. कारण यांना शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार मिळत नव्हते. यवतमाळमध्ये तर स्थिती अशी आहे की अगदी शेवटच्या दिवशी त्यांना उमेदवार बाहेरून आणावा लागला. म्हणजे महायुतीच्या उमेदवारांना, महायुतीच्या नेत्यांना, आणि वेळेवर त्यांचा फॉर्म दाखल केला. इथपर्यंत त्यांचे हे झालेले. त्यामुळे लोकांमध्ये होतं की तुमच्याकडे कॅन्डिडेटच नाही आहे. दिले काही ठिकाणी अदलाबदल केल्या, नवीन कॅन्डिडेट दिले, ते मिळत नव्हते. आणि उलट महाविकास आघाडीचं मात्र सगळं ठरलेलं होतं. पूर्वी नियोजनबद्ध त्यांचे उमेदवार जाहीर झाले. त्यामुळे तो फरक आहेच लोकांमध्ये. त्याच्याबद्दल नक्कीच भावना वेगळ्या आहेत. हे कसे काय बाहेरून आणले तुम्ही, घेणं ना देणं मतदारसंघाशी, आणि कसला विकास करणार, असे प्रश्न लोक विचारून राहिले आहेत. यामध्ये आपल्याला बाळासाहेब आंबेडकरांचा जो वंचित बहुजन आघाडी पक्ष आहे, यांची भूमिका काय वाटते एकूण महाराष्ट्रामध्ये? कारण बाळासाहेब आंबेडकरांच्या भरपूर सभा झाल्या महाराष्ट्रामध्ये आणि सभेला अलोट गर्दी होती. परंतु निवडणुकीचा टक्का खरोखर वाढणार आहे का? नुकत्याच फक्त सभा फार मोठ्या झाल्या आणि अलोट गर्दी होती, परंतु या गर्दीचा परिणाम कुठंतरी आपल्याला दिसतो का? प्रकाशभाऊ आंबेडकरांबद्दल एक निश्चितच उत्सुकता सतत राहिलेली आहे. परंतु मागच्यापेक्षा यावेळेस मात्र त्यांची भूमिका संदिग्ध राहिलेली आहे. असं वाटते कधीकधी ते मोदींसोबत आहेत, कधीकधी असं वाटते की त्यांच्या विरोधात आहे. त्यामुळे त्यांचं यावेळेस, आणि अशा दोलायमान मनस्थितीमुळे आंबेडकरी समाजसुद्धा नाराज असल्याचं एक चित्र दिसत आहे आपल्याला. त्यामुळे खरा रिझल्ट 4 जून नंतरच होईल. परंतु आज तरी चित्र असं आहे की त्यांच्याबद्दलची सहानुभूती, त्यांच्याबद्दलचं संशयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो 48 जागाचं समीकरण लावलं जात आहे. या 48 जागामध्ये महाविकास आघाडीकडून साधारणतः उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी 22 जागा लढवलेल्या आहे आणि त्यापेक्षा मग नंतर राष्ट्रवादी असो किंवा मग इतर गट असो यांनी लढवलेले आहे. तर या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेला 22 पैकी किती जागा मिळण्याची शक्यता आपल्याला वाटते? उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला 22 पैकी 18 ते 20 जागा मिळण्याची शक्यता आहे. आणि यांच्या म्हणजे युतीला, महाविकास आघाडीला 30 जागा मिळण्याची शक्यता दिसून येत आहे, महाविकास आघाडीलाच. आणि उर्वरित जागा म्हणजे 17 ते 18वरच त्यांना महायुतीला समाधान मानावं लागेल असं सध्या तरी चित्र दिसत आहे, भारतीय जनता पार्टीला आणि युतीला त्यांची. हो. तर एकूणच 48 जागामध्ये आपण पाहतो तर साधारणतः उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जागा भरपूर जोमाने लढवलेल्या आहेत आणि जनतेने त्यांनासुद्धा चांगला प्रतिसाद दिलेला आहे असं आपल्याला दिसतं. 48 जागाचं एकूण आपण वर्गीकरण केलं तर साधारणतः तुम्ही सांगितल्याप्रमाणे 22 पैकी जर साधारणतः 18-20 जागा हे उद्धव बाळासाहेब ठाकरेला मिळतील आणि असं समीकरण जर पाहिलं तर 30-35 जागा किंवा 30च्या वरच जागा महाविकास आघाडी घेतील. 30 सरासरीचा आहे, कमी जास्त होऊ शकते 1-2, परंतु 30ही आकडा हा काही लहान नाही आहे. त्यामुळे 30 जर यांनी गाठलं महाविकास आघाडीने तर तो भारतीय जनता पार्टी एक मोठा त्यांच्यासाठी सबक असेल, मोठा धडा असेल. यातून त्यांनी जे काय ते शिकलं पाहिजे असं मला वाटते. एकूणच 48 जागापैकी 30-35 असा आकडा महाविकास आघाडीचा असू शकतो आणि महायुतीचा म्हणजेच भाजपाचा 12 ते 18पर्यंत आकडा जाऊ शकतो आणि यातूनच भाजपांनी शिकायला हवं असं आपण म्हटलेलं आहे, असं आपण विश्लेषण केलेलं आहे. तर ही जर जागाची निश्चिती झाली 35 किंवा 36 जर जागा महाविकास आघाडीकडला मिळाल्या तर महाराष्ट्राचं एकूणच चित्र बदलेलं असं आपल्याला वाटतं? नक्कीच बदलणार आहे. महाराष्ट्राचं चित्र लोकसभेवर अवलंबून आहे आणि येत्या विधानसभेत त्याचे पडसाद दिसतीलच. या लोकसभेच्या निवडणुकीनुसारच विधानसभेच्या निवडणुका होईल आणि महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ होईल यात शंकाच नाही.
महाराष्ट्रामध्ये 48 सीटा आहे आणि या 48 सीटापैकी 30-35 सीटा हे महाविकास आघाडीला मिळतील आणि एकूणच महाराष्ट्रातनी राजकीय चित्र बदलेल अशा प्रकारचं आपण वक्तव्य केलेलं आहे. आपण आम्हाला चांगल्या प्रकारे राजकीय विश्लेषण करून दिलं आणि संपूर्ण 48 सीटांचा जो समीकरण आहे, 48 सीटांचं जे गणित आहे ते आम्हाला सोडून दाखवलं आणि इतरही मुद्द्यावर आपण प्रकाश टाकला. त्याबद्दल आपले मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रियासुद्धा द्या, कमेंट बॉक्समध्ये लिहा. धन्यवाद. नमस्कार.